जेव्हा 2019ला रोहित पवारांना निवडणूक लढवायची होती तेव्हा त्यांनी निलेश गायकवाड आणि त्याचा भाऊ सचिन गायकवाड यांची मदत घेतली होती। हे त्यांच्या मामाकडेच भेटायला गेले होते। तो कुठं आहे तर तो अमरावतीच्या जेलमध्ये आहे। त्यांनी जी तारीख दिली त्या तारखेला त्यांना बाहेर काढलेलं आहे। आणि पासपोर्ट जेव्हा दिला तेव्हा अनिल देशमुख हे गृहमंत्री होते आणि रोहित पवार त्यांना मदत करत होते। हे सगळं काय रोहित पवारचं काय नवीन आहे अशातला विषय नाही। असे अनेक गायवळ त्याच्याजवळ आहेत आणि त्याचा कुठं वापर करायचा काय करायचा तो नेहमी करत असतो। रोहित बरोबर फिरताना अनेक मोक्कामधले आरोपी त्याच्या फोटोमध्ये असतात। त्यांच्याबरोबर फिरताना ते समाजसेवक असतात। विरोधात गेले तर ते गुंड होतात। अशी त्यांची परिस्थिती आहे। प्रामुख्याने तुम्ही गेल्या काही दिवसांपासून एका शहराचं नाव आहे ते बदलण्याची मागणी करत होता, ते म्हणजे इस्लामपूरचं ते ईश्वरपूर असं हे नाव देण्यात आलेलं आहे। काय सांगा? आमचे आदर्श आमच्या आस्था छत्रपती शिवाजी महाराज आहेत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, नरबीर राजे उमाजी नाईक आहेत, अण्णाभाऊ साठे आहेत। आमचे आदर्श मुघल नाहीत, औरंगजेब, निजाम, आदिलशाही हे आमचे आदर्श नाही आहेत। आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी या देशावरती आक्रमणं केली, ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्मावरती आक्रमण केलं, धर्मांतरण करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला, हिंदू देवदेवतांची विटंबना केली, मूर्त्यांची तोडफोड केली, हिंदूंची मंदिरं फोडली, असे आमचे आदर्श होऊ शकत नाहीत। आणि म्हणून राज्यामध्ये जेवढी जेवढी अशी नावं आहेत तेवढी तेवढी नावं आम्हाला बदलायची आहेत। आणि सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूरचं ईश्वरपूर व्हावं अनेक वर्षापासूनची मागणी होती। माननीय सदाभाऊ खोत आणि मी स्वतः राज्याचे लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंना भेटलो आणि आम्हाला इस्लामपूरचं ईश्वरपूर ही आमची सगळ्या लोकांची मागणी आहे। अत्यंत तात्काळ, म्हणजे एवढ्या फास्ट कुठलं कामच होत नसेल। अधिवेशनाच्या काळामध्ये विधान परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या वतीनं माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि विधानसभेमध्ये माननीय छगन भुजबळ साहेब यांनी घोषणा केली की राज्य सरकारनं अशी भूमिका घेतलेली आहे, निर्णय घेतला आहे, इस्लामपूरचं ईश्वरपूर करणार आणि केंद्राकडे प्रस्ताव पाठवतो। आज आनंदाची बाब आहे, केंद्राकडून त्या सर्व प्रस्तावाला मान्यता आलेली आहे आणि आजपासून ईश्वरपूर हे नाम आता प्रचलित होणार आहे, वापरात येणार आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं विशेष अभिनंदन करेन आणि केंद्र सरकारचं पण विशेष अभिनंदन करेन। दुसरा विषय, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न खूप झाला होता की उरून इस्लामपूर असं त्या नगरपालिकेचं नाव आहे। उरून हे मसुली गाव वेगळं आहे आणि इस्लामपूर हे मसुली गाव वेगळं आहे। आता ईश्वरपूर झालं आणि मग तिथं राजकारण करण्याचा प्रयत्न केला की उरूनचं काय करायचं, तर उरून हे वेगळं गाव आहे। आता मी नगरविकास खात्याकडे मागणी करेन की आता ईश्वरपूर हे नाव बदललं आहे, आता उरून ईश्वरपूर असं एक नगरविकास खात्यानं नोटिफिकेशन काढावं, म्हणजे त्या नगरपालिकेचं नाव उरून ईश्वरपूर होईल। पुण्यामध्ये धंगेकर वर्सेस मोड हा सामना पाहायला मिळतोय, कसं बघताय? दोन्ही नेते महायुतीचे नेते आहेत। नाही, मी काय सामना बघितलेला नाही, काय नेमकं चाललंय। मी जरा गावाकडे होतो त्यामुळे सामना व्यवस्थित बघतो आणि तुम्हाला सांगतो। नाही, माननीय मुरलीधर मोहोळ अण्णा यांनी व्यवस्थित आणि सविस्तर आपल्या मीडियामध्ये त्याच्याबद्दलचा खुलासा केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी जो खुलासा केला आहे तो सविस्तरपणे बघितल्यानंतर सर्व विषय लक्षात येतो। फुटत राहतात सगळीकडे फुटत राहतात। इस्लामपुर को ईश्वरपुर अब केंद्र में मान्यता दे दी है, जिस तरीके से सरकार ने